नमस्ते. मी परचुरे आई. आज बघा आमच्या घरातल्या देवाला मी कलरच्या करंज्या केल्यात. कलर म्हणजे असा हे पाजवळून मस्त करंज्या केलेल्या आहेत. हे पहा, फिरता कलर आहे करंजीला. म्हणजे ब्रशनं कलर दिलेले नाही आहेत, ते साठा करतानाच तसा केलेला आहे मी. आणि गणपती बाप्पाला नैवेद्य केलेला आहे. काल काही माझ्याकडे गणेश याग होता. आमच्या घरी गणेश याग असतो गणपती बसल्यावर. तर त्या गणेश यागाला जवळजवळ 250 मोदक झाले होते. तर मग 101 मोदक होमाला टाकले जातात, अर्पण केले जातात म्हणतात. होमाला अर्पण करून राहिलेले 21 मोदकाचा नैवेद्य ह्याला, आणि उरलेले मोदक मग मी मंडळात पाठवले होते. खाली थोडी फुलं मोदक असे मंडळासाठी पाठवले होते. तर आज माझ्या देवाला हा नैवेद्य आहे. बघा देव किती खुश आहे बघा. करंजा, कलरची करंजी केलेली आहे. तर आता मी नैवेद्य दाखवते. हे पहा, आणि देवाचा हार बघा किती सुंदर आहे. पहा फुलांचा हार. हे पहा, हे चांदीचे दागिने आहेत बरं का माझ्या देवाचे. आणि हा कळस वगैरे. हे पहा, हे पहा. आणि ही दुर्वा विसरले होते मी तिथं ह्याच्यावर किचनवर. दुर्वा बघा वाहते मी देवाला. किती हिरवी एकदम मस्त दुर्वा ताजी ताजी मिळाली आहे मला. पहा दुर्वा पण किती सुंदर आहे. ताजी एकदम दुर्वा येतात, त्या मावशी देतात मला. आणि हा अखंड नंदादीप बघा किती काजळी आली तरी अखंड राहिलेला आहे तो नंदादीप. गणपती बाप्पा त्याचं सत्व जाऊ देत नाही. तुम्ही जर प्रेमानं कराल ना, अगदी चटणी मिरची. आज सकाळी तर मी अक्षरशः भाकरी आणि मी जे खाल्लं भाजी ताजी केलेली ते खाल्ली माझ्या बाप्पानं. आणि आता म्हटलं गोड काहीतरी संध्याकाळी, म्हणून करंज्या केल्या, त्याच्यापुरतेच केल्या आहेत थोड्याशा. आणि जेवत आहेत आता बाप्पा मस्त. आणि धूपदीप लावत नाही, कारण माझी मुलगी रिया आहे ना, तिला जरा ॲलर्जी आहे. त्यामुळे हे काय धूपदाणी आहे, धूप पण भरपूर आहे. हे पा दोन्ही बाजूला आहेत. पण धूप लावता येत नाही कारण तिला ॲलर्जी आहे, श्वास घ्यायला त्रास होतो. आहे ती 12-13 वर्षाची आहे, पण तरी तिला त्रास होतो. म्हणून दिवे लावले जातात तुपाचा आणि तेलाचा. पण जे धूप असते उदबत्ती असते त्याची ॲलर्जी आहे, त्यामुळे घरात लावलं जात नाही. देवाला फक्त दिवे लावले जातात. नमस्ते.